म्हणजे काय, देवेंद्र फडणवीस साहेबांसारख्या मोठ्या नेत्याने कदाचित हाकेंना सांगितलेलं आहे की तुमचं काम आहे की जसं पडळकरांना आम्ही आमदार केलं तसं तुम्हाला करतो, पण तुमचं आता काम आहे की धनगर आरक्षणाचे मुद्दे आता तुम्ही हाताळू नका. कारण का हाकेंनी धनगर आरक्षणाचा मुद्दा हाताळला होता 2014ला, आंदोलनही केलं होतं इतर लोकांबरोबर, पण ते कदाचित त्यांना त्या विषयाबाबतीत विसर पडलेला आहे. पण जसं भाजप सांगतायत तसं ते काम तिथं करतायत. हे काय सांगतात की आम्ही रसद पुरवली. एक तुम्हाला सर्वांना सांगतो की जेव्हा केव्हा लोक अडचणीत असतात तेव्हा आम्ही सर्वजण पुढाकार घेत असतो. जेव्हा सांगलीला तिथं पूर आला होता तेव्हा आम्ही मदत पाठवली होती. का तिथं जात धर्म बघितला का? नाही, लोकांना अडचणी तिथं पाठवा. साताराला मदत पाठवली. आज महाराष्ट्रामध्ये जेव्हा तिथं कोरोना आला होता तेव्हा माझ्या कंपनीने स्वतःहून, जेव्हा तिथं सॅनिटायझर होत नव्हते, सर्व मंदिरात, सर्व प्रशासनाला, पोलीस असू द्या, नाहीतर तहसीलदार असू द्या, नाहीतर आपले धार्मिक स्थळं असू द्या, नाहीतर कलेक्टर, सगळ्यांना आपण तिथं मदत पाठवली. 2014ला सुद्धा जेव्हा बारामतीमध्ये धनगर आरक्षणाचा मुद्दा हा पेटला होता, तिथं धनगर समाजाचे लोक एकत्रित बसले होते. कदाचित त्यावेळेस सरकार हे आमचं होतं, पण समाज बांधव तिथं बसलेले आहेत. त्यांना प्यायचं पाणी आणि इतरही सेवा कुणी दिल्यात तिथं असणाऱ्या लोकांना तुम्ही विचारा. मग त्या तिथं असणाऱ्या हाके असतील, पडळकर असतील, या लोकांना कळेल त्यावेळेस मदत ही तिथं असणाऱ्या समाज बांधवांना कुणी केली. आम्ही म्हणत नाही, आम्ही कोणाचं नाव घेत नाही, पण तिथे असणाऱ्या प्रामाणिक धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांना तुम्ही विचारा मदत कुणी केली, हे सिद्ध होईल. त्यामुळे हे जे काही हाके आज बोलतायत हे भाजपची भाषा बोलतायत. त्यांना आमदार व्हायचे म्हणून समाजालाही ते विसरलेत आणि विचारालाही विसरलेत. फक्त काय करतायत की पवारांच्या विरोधात बोलून फक्त देवेंद्र फडणवीस साहेब नाही तर भाजपने सांगितलेले शब्द त्यांच्या मुखातून बाहेर निघतात. हे मात्र त्या ठिकाणी आपल्या सर्वांना बोलावं लागेल.